कोल्हापूरचं दर्शन करून झालं, म्हणजे लक्ष्मी मातेचं दर्शन करून झालं आणि त्याच्यानंतर मी आलेली होती कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनला, जिथून की कोल्हापूर ते तिरुपती ही रेल्वे होती आमच्यासाठी, जी जाणार होती हॉस्पेटला. हॉस्पेट जे स्टेशन आहे ते आहे हम्पीमध्ये आणि माझं नेक्स्ट डेस्टिनेशन होतं ते होतं हम्पी. तर ट्रेनमध्ये बसायच्या आधी एक अंडा बिर्याणी घेतली, थोडेसे चिप्स घेतले, कुरकुरे, आणि रेल्वेच्या जो 3rd AC बुकिंग होतं तिथे त्या कंपार्टमेंटमध्ये मी आलेली आहे आणि हे आहे माझं 3rd ACचं बुकिंग. तर डोअर ओपन केला आणि मी आतमध्ये एंटर केलं. तर इकडच्या साईडला जे आहे विंडो सीट, जिथे माझं सीट होतं तिथे मी आलेली होती. आणि कोल्हापूरचं ऑलरेडी दर्शन वगैरे खूप छान झालेलं होतं आणि हम्पीची जी टूर आहे ती खूप कधीची असं माइंडमध्ये होतं की हम्पी बघायला जायला पाहिजे, कारण की हिस्टॉरिकल डेस्टिनेशन आहे तर जायला पाहिजे म्हणून. आणि काही नाही, प्रवास अगदी सोपा आहे की नाशिकवरून मी डायरेक्ट कोल्हापूरला आली बाय बस आणि कोल्हापूरवरून डायरेक्टली ट्रेन होती तिरुपती, जी हॉस्पेटमध्ये आपल्याला पोचवते. हॉस्पेटमध्ये लेट नाईट पोचणार होतो, त्याच्यामुळे लेट नाईट पोहोचलो आणि सेकंड डे सकाळी मॉर्निंगला हॉस्पेटमधून इथे हम्पीला पोहोचलो रात्री आणि इकडे स्टेला होतं. तर हा होता रूम, एक छोटासा रूम होता. इथे सगळे जे आहेत ना होमस्टे अवेलेबल असतात, 1100-1200 रुपयापर्यंत होमस्टे अवेलेबल आहेत. एक छान रूम असते तिथे, तुम्हाला म्हणजे छान राहायची सोय वगैरे होऊन जाते आणि एकदम घरासारखं वातावरण असतं. तर बाहेरचा जो व्ह्यू होता तो अतिशय छान होता. आणि रात्री लेट नाईट पोहोचल्यामुळे जे आहे तर सकाळी अर्ली मॉर्निंग लवकर उठून आणि रेडी झालेली होती, कारण की पूर्ण दिवसभरामध्ये जे आहे हम्पी कवर करायचं होतं. तसं तर हम्पीला फिरायला 2 दिवस लागतात, त्याच्यामुळे ना फर्स्ट डे ना लवकर आवरून आणि रेडी होऊन लवकर हम्पीची जी साऊथ साईड आहे ती पहिले बघायची होती. तर हे जे होमस्टे आहेत ना, हे असे सगळे होमस्टे आणि त्याच्यासमोर आहे ना हे असं खूप सुंदर असं सगळे जे तुम्हाला दिसतं आहे आजूबाजूचं वातावरण अतिशय छान आहे. आणि इथे सगळे डोंगर, म्हणजे खूप मोठ्या दगडांनी डोंगर बनलेले आहेत, खूप मोठी आणि अशी छान असे रेडिश कलरची, वेगवेगळ्या कलरचे जे इथे आहेत ना ते दगड तुम्हाला दिसतात. त्याच्यानंतर जे आहे रिक्षा, इथे ऑटो अवेलेबल असतात आणि 2 व्हीलर पण अवेलेबल असतात. तर तुमची चॉईस आहे की तुम्हाला काय घ्यायचं आहे. तर आम्ही ऑटो घेतलेली होती, रेंटेड ऑटो दिवसभर फिरवण्यासाठी घेतलेली होती. आणि इथे जे आहे ना ब्राह्मीज म्हणून खूप छान असं एक होम, म्हणजे एक घरातूनच ते सगळं फूड प्रोव्हाइड करत असतात. अतिशय उत्तम क्वालिटीचं, इतकं छान चविष्ट असं साऊथ इंडियन जो नाश्ता आहे ना तो तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातो. तर इकडे डोसा घेतलेला होता आणि स्पंज डोसा आणि मसाला डोसा असं 2 प्रकार घेतलेले होते. आणि त्याच्यानंतर जे आहे ते आप्पे पण मागवलेले होते. अतिशय मस्त नाश्ता होता. त्याच्यानंतर इथे जे काका जे बनवत होते, प्रिपेअर करत होते, मी त्यांना म्हटलं मी तुमचा थोडासा व्हिडिओ घेऊ का? तर ते म्हटले की ठीक आहे, घेऊन घ्या. तर ब्राह्मीजमध्ये तुम्हाला मस्त साऊथ इंडियन नाश्ता मिळेल. तर इथे मस्त नाश्ता करायचा आणि त्याच्यानंतर स्टार्ट करायची तुमची जर्नी. तर साऊथ साईडमधलं पहिलं जे टेम्पल आहे ते हे कडले काळू गणपती बाप्पा जे आहेत ते जवळपास खूप मोठी अशी जी मूर्ती आहे ती इथे बनवलेली आहे. आणि हे सगळे हँडमेड जे आहेत ना, हे सगळं बनवलेले जे आहे ना, इतके छान आर्टक्राफ्ट आहे तिकडचे की त्याच्यानंतर जे आहे कडले काळू गणपती बाप्पा बघितला. आणि त्याच्यानंतर वरती एक महादेवांचं छोटंसं मंदिर होतं, जिथे की असे जे पिंड वगैरे आहे ते असे बनवलेले होते. तिथे वरती चढले आणि ते मंदिर वगैरे बघून घेतलं. इथे खूप सारी मंदिरं आहेत, खूप प्राचीन मंदिरं आहे, ज्यांची पूजा वगैरे आता होत नाही बिकॉज ऑफ काही मूर्ती खंडित झालेल्या आहे, त्याच्यामुळे पूजा केली जात नाही. आणि ऊन खूप असल्यामुळे तहान लागली होती, तर नारळ पाणी पिऊन घेतलेलं होतं. आणि इथे जवळपास उन्हाळा, म्हणजे आता हिवाळ्यात गेलेली होती मी, तरी पण भरपूर ऊन लागत होतं, त्याच्यामुळे पाणी भरपूर पीत चला, नारळ पाणी वगैरे घेत चला. त्याच्यानंतर जे आहे ते विजय देवराया, कृष्णदेवराया यांनी जे बांधलेलं इथलं जे सगळं हे आहे, त्यांच्या काळातलं जे हे सगळ्या ज्या आहेत या वास्तू आहेत. तर इथे ना कृष्ण मंदिर म्हणून हे मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे, म्हणजे खूप मोठं सभागृह आहे, मंदिर आहे, अतिशय प्राचीन. याच्यातल्या सगळ्या त्याच्यामध्ये जे आहेत ते अतिशय छान असं शिल्पकला केलेली आहे. म्हणजे भरतनाट्यम वगैरे करणाऱ्या ज्या मूर्तीज आहेत त्या इथे हे केलेल्या आहेत. अतिशय छान आणि खूप मस्त असं हे होतं सगळ्या गोष्टी. तर ही होती तुमची फर्स्ट डे साऊथ डायरेक्शनचं हम्पी बघणार होतो. तर 2 दिवस लागतात, कारण की नॉर्थ साईडला पण आहे, तुंगभद्रा नदीच्या अलीकडची साईड, म्हणजे साऊथ डायरेक्शनला इकडे जे आहेत हे सगळे कृष्ण मंदिर वगैरे इकडे सगळे तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर लगेचच एक महादेवांची खूप मोठी पिंड जी आहे ती इथे बनवलेली आहे, जी की ऑलरेडी 3 फूट खाली पाण्यात आहे.
आणि ते पाणी तिथे असतं, म्हणजे 3 फूट खाली पाण्यामध्ये ही मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर वरती पण तेवढीच आहे. आणि त्याच्यानंतर एक जे मंदिर आहे ते अतिशय सुंदर असं बनवलेलं होतं. एक महादेवांचं एक छोटंसं नंदी तिथे बनवलेलं होतं आणि त्याच्यावरती जे आहे ना ते हे असं पूर्ण छोटं 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 म्हणजे असं ट्रायंगल बनवता एकदम वरपर्यंत ते जे सूर्याची किरणं आहेत ना ती डायरेक्टली त्या महादेवांच्या नंदीवर येत असतात. तर दुपारपर्यंत होतो तरी पण ते किरणं सगळी त्या मंदिराच्या त्या गोल घुमटमधून सगळी डायरेक्टली तिथे तुम्हाला महादेवांच्या पिंडीवर येतात किंवा त्या नंदीवर येतात. आणि अतिशय छान शिल्पकला आहे. म्हणजे त्यावेळेला त्या लोकांनी इतकं एफर्ट्स घेऊन हे सगळं बनवलेलं आहे ना की खरंच खूप कौतुक वाटतं त्या लोकांचं की इतकी सगळी कलाकृती ती बनवलेली आहे. हे जे आहेत तर हे आमचे गाईड होते आणि ऑटो पण चालवत होते आणि त्याच्याच बरोबर ते आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन पण देत होते की कुठल्या मंदिराचा काय इतिहास आहे काय नाही हे सगळं सांगत होते. त्याच्यानंतर दुपारपर्यंत पूर्ण फिरून झालेलं होतं आणि मग भूक लागलेली होती. तर इथे तुम्हाला रस्त्यावरच म्हणजे रोड साईड्सलाच असे स्टॉल लागलेला असतो जिथे की पूर्ण तुम्हाला एक थाली मिळते 150 रुपीजमध्ये थाली मिळते. त्याच्यामध्ये डाळ असतात, भाजी असते, ज्वारीची भाकरी असते, त्याच्यानंतर राईस दिलेला असतो, रस्सम राईस. आणि ह्या सगळ्याजणी त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि ह्या सगळ्यांना मी थँक्यू पण बोलले. त्यांना म्हटलं की मी व्लॉग बनवते तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही जर तुम्हाला काही हरकत नसेल तर तुम्ही हे येऊ शकता. तर त्यांनीही अतिशय छान प्रेमाने मला छान जेवायला पण दिलं. त्याच्यानंतर मस्त हॅलो बोलल्या सगळ्यांना आणि खूप इकडची लोकं खूप छान आहेत, खूप छान. त्याच्यानंतर जे आहे तर लोटस महालमध्ये जाण्याआधी तुम्हाला इथे तिकीट काउंटरवर यावं लागतं. तिथे 40 रुपये तिकीट आहे. बाकी अदर ठिकाणी कुठेही तिकीट लागत नाही, पण लोटस महाल बघण्याच्या ठिकाणी तुम्हाला इथे 40 रुपयाचं तिकीट काढायचं आणि डायरेक्टली लोटस महालच्या तिथे यायचं. तर हा जो लोटस महाल बनवलेला आहे ना तर हा कमळाच्या कमळाची जी पानं असतं किंवा कमळाचं जे फूल असतं याच्यानुसार त्याचा शेपमध्ये बनवलेला आहे. तर त्याच्यामुळे त्याला लोटस महाल म्हटलं जातं. त्याच्यानंतर इकडे जे आहे ते हाती महाल वगैरे जे आहे ते तिथे हत्तींना घेऊन यायचे, तिथे त्यांना ट्रेनिंग दिले जायचं, त्याच्यामुळे तिथे ते हाती महाल म्हटलं जातं. आणि सगळ्यात संध्याकाळी 7 वाजता जर आहे तर विरूपाक्षना टेम्पल इथे मात्र 7 वाजता म्हणजे 7 वाजताच तुम्ही या, जेणेकरून 7 वाजता तुम्हाला इथली जी आरती आहे ती अतिशय मोठी अशी खूप छान अशी आरती केली जाते. तर विरूपाक्ष टेम्पल हे आहे विरूपाक्षना टेम्पल. तर इथे तुम्हाला संध्याकाळी 7 वाजता जायचं आहे, जेणेकरून 7 वाजेनंतरच ह्या मंदिरामध्ये खरं बघण्यासारखी गोष्ट असते. तर चला मग मी आतमध्ये मंदिरात एंटर केलं आहे. हे बाहेरून जे आहे ते अतिशय उंच आणि सगळ्यात मोठं जे आहे ते हे टेम्पल आहे. त्याचं मी जवळपास खूप माहिती घेतलेली आहे की इथे ही महादेवांची खूप मोठी अशी मूर्ती आहे. म्हणजे त्या मूर्तीची इथे पूजा केली जाते. तर ऑलरेडी हे जे मंदिर आहे ना तर हे खूप मोठ्या प्लेसमध्ये बनलेलं आहे. तर हा जो आहे हा एंट्री गेट होता आणि एंट्री गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अतिशय सुंदर असं दृश्य बघायला मिळतं. खूप मोठा असा जो परिसर आहे तो पूर्णपणे मंदिराचा प्लेस जो आहे तो पूर्णपणे असा बांधलेला आहे. म्हणजे जवळपास 2 गेट आहेत. एक मेन एंट्रन्स आहे, त्या एंट्रन्समधून आतमध्ये आल्यानंतर परत अजून एक एंट्रन्स आहे. असे 2 गेट तुम्ही जेव्हा एंट्रन्समध्ये एंट्री करतात आणि आतमध्ये येतात तर तुम्हाला हे सगळं असं छान मंदिर जे आहे ते तिथे बांधलेलं मिळतं. इथे आजूबाजूला सगळे सभागृह आहेत आणि ह्या सभागृहाच्या आजूबाजूला म्हणजेच मध्ये आरती चालू होती. परत जिथे जे आहे ते लोक पूजा करायला बसलेले होते. तर ज्यांची पूजा वगैरे झालेली होती तर इथे दिवे वगैरे लावले जातात संध्याकाळी. तर मीही तिथे दिव्यामध्ये थोडंसं तेल वगैरे घेतलं एक दादांकडून आणि मीही इथे जे आहे दिवा वगैरे प्रज्वलित केला. तर 2 दिवे वगैरे मी पण लावून घेतले. हवा खूप जास्त होती पण तरीही प्रयत्न करत होते आणि खूप छान वाटत होतं ना की अशा ठिकाणी येऊन जेव्हा आपण म्हणजे पूजा वगैरे करायला आपल्याला मिळतं किंवा त्या वेळेला मिळतं. तर इथे तुम्ही 7 वाजताच या आणि 7 वाजेनंतरची जी पूजा आहे ना ते तुम्हाला अप्रतिम असं सौंदर्य इथे बघायला मिळेल. दिवसभर या मंदिरमध्ये जाऊन काहीही फायदा नाही आहे. तर आमचे जे टुरिस्ट म्हणजे जे गाईड होते त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने गाईड केलं आणि त्यांनी ही 7 वाजेची जी आरती होती त्याचा आम्हाला एक खूप चांगला एक हे मिळून दिलात. आणि इथे जी ही लक्ष्मी म्हणून एक फिमेल हत्तीन आहे जिच्या थ्रू जेव्हा ही पूजा केली जाते ना महादेवांची किंवा विरूपाक्षनाथांची तर तेव्हा ही लक्ष्मी जी हातीन आहे तिला घेऊन जातात मंदिरामध्ये आणि तिच्या थ्रू तिच्या याच्याने ती पूजा केली जाते आणि त्याच्यानंतर परत तिला मंदिराच्या बाहेर आणलं जातं आणि ती मंदिराच्या गाभाऱ्याच्या तिथेच तिला ठेवलं जातं किंवा तिथेच तिची व्यवस्था केलेली आहे. अतिशय म्हणजे खूप ओल्ड म्हणजे खूप जास्त एज झालेलं आहे तिचं.
पण तरीही ते लक्ष्मीचं ॲक्च्युली तिचं खूप छान आहे की तिचा आशीर्वाद मिळणं किंवा तिला बघणं ही सुद्धा सगळ्यात मोठी म्हणजे आपल्यासाठी एक खूप चांगली एक म्हणजे म्हणतात ना की नशीबवान आहे मी की मला ते सगळं बघायला मिळालं. त्याच्यानंतर जे आहे तर मंदिरात जायच्या आधी इथे ना सगळा हा इतिहास लिहिलेला होता की कुठले राजा होते, त्यांच्यानंतर त्यांची सगळी ही गोष्ट सगळ्या इतिहास होता तो बघितला आणि मग लास्टला जेवायला आलेलो होतो हॉटेलमध्ये. तर आता सेकंड डे जो आहे तो नॉर्थ हम्पी बघण्याचा होता. तर माझा जो नॉर्थ हम्पीचा व्लॉग आहे तो मी लवकरच टाकते की नॉर्थ में सेकंड डेमध्ये हम्पीमध्ये काय काय बघायला मिळालं आणि त्याच्यानंतर अजून खूप सारे डेस्टिनेशन्स आहेत जेही मला टाकायचे आहेत. तर इकडे अंडा करी आणि ज्वारीची भाकरी आलेली होती, बटर रोटी आलेली होती. तर मी आता ते खाऊन घेते आणि माझा जो नेक्स्ट ब्लॉग आहे तर नॉर्थ हम्पीचा तो मी लवकरच अपलोड करते. तर तोही बघा आणि नक्की कमेंट करा की हम्पीचं तुम्हाला माझी जी टूर आहे ती कशी वाटली ते.